नांदेड़ पुलिस ने चेन स्नेचिंग करने वाले एक बड़े गिरोह का पर्दाफाश किया। ऑपरेशन ऑल आउट के तहत पुलिस ने इस कार्रवाई को अंजाम दिया। पुलिस की सबसे बड़ी कामयाबी ये रही कि पुलिस ने चोरों के कब्जे से 10 लाख रुपए का माल भी बरामद किया। चेन स्नेचिंग की वारदातों को अंजाम देने वाली ये टोली कई दिनों से शहर में सरगर्म थी और मुख्तलिफ मुकामात पर इन्होंने महिलाओं को टारगेट करते हुए इनसे जेवरात छीने। जिला पुलिस एसपी अविनाश कुमार की हिदायत पर एयरपोर्ट पुलिस स्टेशन की टीम ने इन मामलात पर जांच शुरू की। इसी दरमियान 30 जुलाई को एयरपोर्ट पुलिस स्टेशन के परिसर में एक 50 साल की महिला से सोने के चेन छीनने जाने की वारदात रूनुमा हुई। पुलिस ने सीसीटीवी फुटेज और टेक्नोलॉजी की मदद से जांच को आगे बढ़ाया। इसी दौरान पुलिस को गोपनीय जानकारी मिली कि 2 मशकूक युवक आशना ब्रिज के नीचे खड़े हैं। पुलिस ने फौरन मौके पर पहुंचकर दोनों आरोपियों को गिरफ्तार किया। मजीद पूछताछ के बाद दोनों ने ही कई वारदातों में लिप्त होने का इकबाल जुर्म भी किया। पुलिस ने इनके कब्जे से 82 ग्राम सोने के जेवरात और एक मोटरसाइकिल जब्त की। बरामदशुदा माल की कुल कीमत 10 लाख रुपये बताई जा रही है। इस तरह की जानकारी आज जिला पुलिस एसपी अविनाश कुमार ने पत्रकार परिषद के दौरान दी। नांदेड येथे 30 तारखेला एक महिला संध्याकाळचं जेवण करून शतपावली करत असताना मोटरसायकलवर 2 इसम येऊन त्यांनी त्यांच्या गळ्यातली चेन हिसकावून पळून गेले। त्यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यानंतर मग आम्ही समोर त्या ह्याच्यावर वर्कआउट केलो। त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव सर, होम डीवायएसपी मॅडम यांनी आम्हाला सूचना केल्या। त्या सूचनाप्रमाणे आमची डीबीची टीम सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी लगेच त्याच्यावर वर्कआउट करणं सुरू केलं। सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर तो जो एक मागे बसलेला इसम होता तो आम्हाला थोडा अंदाज आला, तो हा असू शकतो। त्या अनुषंगाने त्यांना टीप मिळाली। 6 तारखेला तो आसना ब्रिजच्या तिथं ते परत काही कृत्य करण्यासाठी येत आहे। तिथं सापळा रचून संतोष जोंधळे साहेब त्यांची डीबीची टीम यांनी त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस चौकशी केली असता तो उडवाउडीचे उत्तर देत होता। मोटरसायकल बद्दल त्याला मालकी हक्क सांगता येत नव्हता, म्हणून त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून इंट्रोगेट केल्यानंतर त्याच्याकडून पोलीस स्टेशन विमानतळ येथील 3 जबरी चोरी आणि 1 घरफोडी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे। आणि जो आरोपी आहे सय्यद जाकीर तो सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी पण भरपूर गुन्हे दाखल आहेत। विमानतळ पोलीस स्टेशनला जवळपास 10 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। त्याचा सहकारी महेश देवकत्ते हा पण त्याच्यापूर्वी जास्त गुन्हे नसले तरी तो पण त्याचा साथीदार आहे। तो पण त्याला गुन्हे करण्यासाठी मदत करत असतो। आणि ह्या 4 गुन्ह्यामध्ये एकूण 82 ग्राम 100% मुद्देमाल हा सोन्याचा रिकवर झालेला आहे आणि एक मोटरसायकल रिकवर झालेली आहे। त्याच्यासोबतच सेम डे शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये पण याच आरोपीने चेन स्नॅचिंग केली होती। त्यामुळे त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली, त्या गुन्ह्याचे मुद्देमाल रिकवर केलेला आहे। हेच आरोपी आहेत का आणखी यांची काही टीम आहे, काही संघ आहे, काय सांगतात? बरोबर आहे, सध्या आरोपी अटक आणि पीसीआर मध्ये आहेत। त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। सराईत असल्यामुळे नक्कीच ते अजून गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पण आहे।